सात फेरे अग्नीच्या साक्षीने भाग 9 मागील भागात. अगं तेच तर, तिथेच पाणी मुरतंय. अगोदर सगळा कारभार मी पाहायचं. मला कोणी हिशोब विचारत नव्हतं. पण आता त्याचे लग्न झालं, त्याला ही जबाबदारी निभवता यावी म्हणून बाबांनी सगळा कारभार त्याला चालवायला लावला. आता तोच प्रश्न विचारून पैसे देतो, रमेश फणफणत म्हणाला. अगं बाई, आज घराचा कारभार दिला, उद्या घर आणि शेत पण त्याच्या हातात देतील आणि मग घरची मालकीन तर ती चेटकीन केतकीच होऊन बसेल की. नीता तिच्या नजरेत चित्र रंगवत म्हणाली. नाही, मी ते होऊ देणार नाही. अजून मी जिवंत आहे. आता बघ मी कशी चाल घेतो. बाबा स्वतः घराबाहेर काढतील, पण मला नाही तर सागरला काढतील. रमेश नीतासमोर रागात बोलला. त्याच्या डोळ्यात तिला प्रचंड राग दिसत होता. आपल्या दीर आणि भावजईबद्दल त्याच्या मनातील ज्वाला पाहून तिचंही मान समाधानाने उजळत होतं. आता पुढे. सागर आणि केतकी 1.5 तास झालं गाडीवर दोघेही अवघडून बसले होते. केतकी त्याच्या मागे थोडंसं अंतर राखून वन साईड बसली होती. खरं तर तिला वन साईड बसायची सवय नव्हती. ती नेहमी गाडीवर बसताना इकडे तिकडे दोन्ही साईडला पाय टाकून बसायची. पण आज तिने अंगावर साडी घातली होती. त्यामुळे तिला आता जाम अवघडल्यासारखं झालं होतं. तिची अधूनमधून हालचाल व्हायची. ती अवघडली आहे त्याच्या लक्षात आलंय. गाडी थांबवायची का? म्हणजे तुला थोडंसं रिलॅक्स व्हायचं असेल तर? सागरने विचारलं. हो, तिच्या तोंडातून तितकंच निघाले. सागरने गाडी रस्त्याच्या साईडला थांबवली तशी केतकीही हळूच सारी सावरत खाली उतरली. तिची सारी थोडीशी विस्कळीत झाली होती. तिने ती नीट सेट केली, पण थंड हवा सुटल्यामुळे सारी हवेत पसरत होती. तिच्या चेहऱ्यावरील खट्टा बटा सारी सावरताना मध्ये मध्ये लुडबुड करत होता. त्यामुळे तिला साडी नीट सेट करायला जमत नव्हतं. ती तिचे केस सांभाळत सारीच्या पेट्स जुळवत होती. सागर गाडीवरून खाली उतरला तसं त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. रस्त्याच्या कडेने मस्त फुलांची शेती होती आणि केतकी त्या फुलांच्या मध्ये उभी राहून सारी सावरण्याचा प्रयत्न करत होती. सारीची सवय नसल्यामुळे तिला ते कठीण वाटत होतं आणि राहिलेला प्रवास पण आता गाडीवरच करायचा होता. तब्बल 2 तासांचा प्रवास अशा सारीमध्ये करणं तिला अवघड होतं. याचं टेन्शन तिच्या चेहऱ्यावर थोडंसं दिसून येत होतं. तो हळूच तिच्याजवळ गेला. ती त्याला मुद्दाम पाठमोरी उभारली होती. केतकी, त्याचा स्पष्ट आवाज ऐकू आला. त्या सुंदर गुलाबाच्या बागेत ते दोघेच होते. त्याच्या आवाजाने तिच्या पोटात गोळा आला. तो आपल्या जवळ आला आहे याचं भान तिला आलं. तसं तिचं हृदय धडधडत होतं. आवाजाने ती मागे फिरली. सागर तिच्याकडे पाहत होता. क्षणभर दोघांची नजर भिडली. तसं तिने पटकन खाली मान घातली. मी तुला मदत करू का? म्हणजे तुला एकटीला जमत नसेल तर? तो तिच्या जवळ जात म्हणाला. हो, ते म्हणजे मला सवय नाही म्हणून. तिने अडखळत हळू आवाजात उत्तर दिलं. ओके, मी मदत करतो. असे बोलून सागर तिच्यासमोर खाली बसला आणि तिला सारीच्या प्लेट्स नीट सेट करून देत होता. तो हळूहळू एक एक प्लेट नीट सेट करून केतकीच्या हातात देत होता. ती मात्र त्याला न्याहाळत होती. एकदम भारदस्त होता तो. वागण्यातही आणि बोलण्यातही स्टँडर्ड होता तो. ओके डन. त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या बोऱ्या दुधाळ पोटाला झाला तसे असंख्य फुलपाखरे तिच्या पोटात गुदगुल्या करू लागले. त्याच्या आवाजाने तिची कानशीर तापली. त्याला पाहण्यात बेधुंद असलेली ती त्याच्या आवाजाने भानावर आली. तो नेटकेच उठून तिच्यासमोर उभा राहिला होता. तीही त्याच्याकडेच पाहत होती. एक विचारू? सागर. काय? केतकी त्याच्या डोळ्यात पाहत होती. तुम्ही माझ्याशी लग्नाला एवढ्या लवकर तयार झालात या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही. तुम्ही हे सगळं तुमच्या वडिलांसाठी केलं ना? सागर. नाही, म्हणजे हो. सगळ्या गोष्टी अचानक घडल्या. मी निर्णय घरच्यांसाठी केला. पण त्यामागे बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या फक्त माझ्या मनात रुतून बसल्या. तुला तुझ्या वडिलांच्या निर्णयावर शंका येत नाही? म्हणजे त्यांनी तुझ्यासमोर ऐनवेळी लग्नाचा प्रस्ताव मांडला? अजिबात नाही. माझ्या बाबांनी माझ्या मोठ्या बहिणीसाठी तुमची निवड केली होती. त्यांनी तुमची निवड करताना घरदार, पैसा, प्रॉपर्टी नव्हे, तर तुम्हाला पाहून तुमची निवड केली होती. मला पाहून? मी दिसायला हँडसम आहे म्हणून का? त्याने डोळे बारीक करत उत्तर दिलं. पर्सनॅलिटीशिवाय आणखी दुसऱ्या भरपूर गोष्टी आहेत ह्या जगात. पण तुम्हा मुलांना वाटतं की आम्ही मुले पैसा, बँक बॅलन्स पाहूनच लग्न करतो. हो, बरोबर आहे. आता तुझंच बघ. तुझ्या बाबांसाठी तू लग्नाला तयार झालीस. माझ्याकडे चांगली नोकरी आहे, घरदार आहे, शेतीवाडी आहे. म्हणूनच ना, जर माझ्याकडे काहीही नसतं तर तू माझी निवड केली असती का? सागर म्हणाला. हो, केली असती.
मी वडिलांसाठी लग्न केलं असं जरी समाज बोलत असेल, किंवा मी तुमचं घरदार पाहून आले असं जरी तुम्हाला वाटत असेल, तरी तुमचा अंदाज चुकीचा आहे. केतकीच्या बोलण्यावर सागर तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता. म्हणजे तुला म्हणायचं काय आहे? तू असं म्हणणं पाहिलं का माझ्यात, जी तू लग्नाला तयार झालीस? तुम्ही शिक्षित आहात, हँडसम आहात, मोठ्या माणसांचा आदर करता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही निर्व्यसनी आहात. माझा नवरा निर्व्यसनी आहे. तीच माझी सगळ्यात मोठी बँकेतील रक्कम आहे माझ्यासाठी. मग मला तुमचे परत काहीच नको. आयुष्यात तुमची साथ असावी. प्रेमाचे 2 गोड शब्द बोलावे. एवढं मिळालं तरी मी आयुष्यात सुखाने संसार करेल. केतकी बोलली. तिच्या बोलण्यात सत्य होतं, तथ्य होतं. तिच्या वाणीतून येणाऱ्या प्रत्येक शब्दाला धार होती. तिचे विचार ऐकून सागर खूप वेळ विचारात पडला होता. आतापर्यंत त्याला एकच गोष्ट माहीत होती. मुलींना पैसे लागतात, मग मुली लग्नाला तयार होतात. पण केतकीचे विचार ऐकून तो किती मोठ्या गैरसमजमध्ये जगत आला होता, याची त्याला जाणीव झाली. मला वाटतं आपण निघायला हवं, केतकी वर आकाशात नजर टाकत म्हणाली. तिच्या बोलण्याने तो विचारातून बाहेर आला. त्याने आकाशाकडे पाहिलं. मेघ दाटून आले होते. कधीही पावसाला सुरुवात होईल असंच वातावरण झालं होतं. दोघे बोलण्यात एवढी बिझी झाले होते की त्यांचं आतापर्यंत आजूबाजूला लक्षच गेलं नाही. दोघेही पटकन गाडीवर बसले आणि घरी जायला निघाले. सागरच्या घरी. शेवंता, शेवंता. मकरंद थोड्या वेळापूर्वीच गावी जाऊन परतला होता आणि आपल्या बायकोला आवाज देत होता. आले आले. शेवंताने आतल्या घरातून आवाज दिला. तिने मकरंदसाठी चहा बनवला आणि त्यांना द्यायला गेली. मकरंद काळजीने हॉलमध्ये ये जा करत होते. चहा. शेवंता चहा देत म्हणाली. अहो सागर आणि सुनबाई आले नाही अजून. पावसाने जोर वाढवला आहे. आम्हाला काळजी वाटत आहे. जरा फोन करून बघता का तुम्ही? मकरंदने शेवंताच्या हातातून चहा घेतला. सागर आणि केतकी अजून घरी आले नाहीत म्हणून त्याला काळजी वाटत होती. नका करू काळजी, मी रमेशला फोन करायला सांगते. शेवंता बोलून जातच होती तोच सागर आणि केतकीची गाडी दारात उभी राहिली. शेवंताने मागे वळून पाहिलं तर सागर आणि केतकी पावसात पूर्ण भिजले होते. अरे थांबायचं कुठेतरी, किती भिजलात तुम्ही. सागर तुला समजत नाही का? शेवंता रागात सागरला म्हणाली. केतकीचं अंग पावसात भिजल्यामुळे थरथर कापत होतं. तिला थंडी वाजत होती. शेवंता, तुम्ही अगोदर दोघांसाठी नीताला चहा बनवायला सांगा. हो हो, आताच सांगते. शेवंता लगबगीने निघून गेली. आणि तुम्ही दोघे जाऊन पटकन कपडे बदलून घ्या. सागर आणि केतकी दोघेही रूममध्ये चेंज करायला आले. सागरने रूममध्ये चेंज केलं. केतकी बाथरूममध्ये जाऊन चेंज करत होती. थोड्या वेळाने केतकी चेंज करून बाहेर आली. सागर तिथेच तिची वाट पाहत बसला होता. केतकीला पाहून त्याची नजर तिच्यावरच स्थिर झाली.